हाय फ्रेंड्स, आपण बघत आहोत कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड. त्यातला आपण काल फर्स्ट पार्ट बघितला होता. आज आपण सेकंड पार्ट बघणार आहोत. सेकंड पार्टमध्ये आपण बघणार आहोत प्रोटीन, विटॅमिन्स अँड मिनरल्स. गेल्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. चलो लेट स्टार्ट विथ द न्यू पॉइंट, प्रोटीन. Just as stone and bricks are the building blocks needed for a wall, protein are the building blocks of our body. बघा, जसं भिंत बांधण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? स्टोन्सची आवश्यकता असते, दगडांची, विटांची आवश्यकता असते. तसंच शरीराच्या बांधणीसाठी देखील, म्हणजे शरीर बिल्टअप करण्यासाठी, सेल्सची ग्रोथ होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये कशाची आवश्यकता असते? प्रोटीनची आवश्यकता असते. द बॉडी अंडरगोज वियर अँड टियर कंटिन्युअसली. आपल्या शरीरामध्ये चढ उतार हे चालूच असतात, म्हणजे आपल्या शरीराची वियर टियर होत असते, झीज होत असते. समटाईम्स इट गेट इंज्युअर्ड. कधीकधी आपल्याला जखमा देखील होतात. बट द हिलिंग अँड द रिपेअर ऑफ बॉडी गोज ऑन द ऑल द टाईम विदाऊट अवर बीइंग अवेअर ऑफ इट. परंतु शरीरामध्ये झालेली जखम, इंटरनल जखम, ही आपल्याला माहीत देखील नसते. एखादं जी झीज झालेली आहे शरीराची, ही हिलिंग म्हणजे भरून काढण्यासाठी किंवा रिपेअर करण्यासाठी बॉडी स्वतः कार्य करत असते आणि प्रोटीनच्या मदतीने ती जखम भरून आणली जाते. याची आपल्याला कल्पना देखील नसते. अवेअर म्हणजे काय? कल्पना नसते. प्रोटीन आर नेसेसरी फॉर दॅट पर्पज. आणि या कामासाठी आपल्याला कशाची गरज पडते? प्रोटीनची गरज पडते. प्रोटीन्स आर रिक्वायर्ड इन प्लेंटी ड्युरिंग द ग्रोईंग इयर ऑफ ए पर्सन्स लाईफ. जेव्हा लहान बाळाच्या ग्रोथ होत असते, वाढ होत असते, तेव्हा प्रोटीनची आपल्या शरीराला खूप जास्त गरज असते. या बघा, ह्या सगळ्या पदार्थांपासून आपल्याला काय मिळतं? प्रोटीन मिळत असतं. आता बघूया नेक्स्ट. ऑल द डिफरंट दाल्स, पल्सेस, ग्राउंडनट, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट लाईक योगर्ट, खोया, पनीर, एग्स, मीट अँड फिश आर द रिच सोर्सेस ऑफ प्रोटीन. बघा, इथे दिलेले आहेत प्रोटीनचे सोर्सेस. सो कोणकोणते सोर्सेस आहेत प्रोटीनचे? सो फर्स्ट ऑफ ऑल डाळ, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, तूर डाळ असेल, मूग डाळ असेल, उडीदची डाळ असेल, ह्या सर्व, हरभऱ्याची डाळ असेल, या सर्व डाळांपासून आपल्याला काय मिळतात? प्रोटीन मिळतात. त्यानंतर पल्सेस म्हणजे धान्य, कडधान्य, ग्राउंडनट्स, शेंगदाणे, मिल्क म्हणजे दूध, मिल्क प्रोडक्ट्स आणि सगळे मिल्क प्रोडक्ट, फॉर एक्झाम्पल योगर्ट म्हणजे दही, खोया म्हणजे खवा, पनीर आणि एग्स अंडे, मीठ, फिश, आणि ह्यांच्या सगळ्यांपासून आपल्याला काय मिळतं? प्रोटीन्स मोठ्या प्रमाणावर मिळतात. To get the required protein, our daily diet should be included dal, pulses as well as the milk and milk product. तर मग आपल्याला रोज प्रोटीन्स मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला डाळी खावे लागतील, पल्सेस खावे लागतील, तसंच मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट म्हणजे दूध आणि दुधापासून बनलेल्या पदार्थांचा आपल्या शरीरामध्ये आपल्याला काय करावं लागेल? समावेश करावा लागेल. नेक्स्ट, our body requires carbohydrate, fats and proteins in large proportion. आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन्सची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. These food constituents are called macronutrients. बघा, मग ज्यांची आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते, अशा कॉन्स्टिट्युएंट्सला आपण काय म्हणतो? मॅक्रोन्युट्रिएंट्स. मग मॅक्रोन्युट्रिएंट्समध्ये कोणाचा समावेश होतो? कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीनचा समावेश होतो. ठीक आहे. नेक्स्ट, विटॅमिन्स अँड मिनरल्स. आता बघूया विटॅमिन्स आणि मिनरल्स. इन ॲडिशन टू द मायक्रोन्युट्रिएंट्स वी नीड सर्टन फूड कॉन्स्टिट्युएंट्स इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. बघा, मॅक्रोन्युट्रिएंट्स आपण बघितले. मायक्रोन्युट्रिएंट्स कोणकोणते आहेत? कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, प्रोटीन्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये स्मॉल क्वांटिटीजची आपल्याला गरज असते. मग ह्या स्मॉल क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत? त्या आहेत विटॅमिन्स आणि मिनरल्स. यांना काय म्हणतात? मायक्रोन्युट्रिएंट्स असं म्हणतात.
मॅक्रोन्यूट्रियंट्स वेगळे आणि मायक्रोन्यूट्रियंट्स वेगळे. मॅक्रो म्हणजे मोठ्या प्रमाणावर ज्यांची शरीराला आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स. तसंच मायक्रोन्यूट्रियंट म्हणजे काय, ज्यांच्या आपल्या शरीरामध्ये स्मॉल क्वांटिटी आवश्यक असते. अशा कॉन्स्टिट्युएंट्सला आपण काय म्हणतो, मायक्रोन्यूट्रियंट्स. मग मायक्रोन्यूट्रियंट्स कोणकोणते आहेत, विटामिन्स अँड मिनरल्स. चलो फिर अभी हम देखेंगे विटामिन्स. विटामिन्स, द डिफरंट विटामिन्स आर नेम्ड यूजिंग द लेटर्स ऑफ द अल्फाबेट. बघा, जे वेगवेगळे विटामिन्स आहेत हे इंग्रजी लेटर्सने दाखवले जातात. कोणकोणते आहेत ते, फॉर एक्झाम्पल विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी, विटामिन डी, विटामिन ई अँड विटामिन के आर द मोस्ट इम्पॉर्टंट विटामिन. हे काय आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट. बघा, ए बी सी डी ई, एफ सोडायचं आहे फक्त, आणि के, ए टू केपर्यंत लिहायचं, फक्त एफ सोडायचे. ओके, हे सगळे विटामिन्स आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहेत. या प्रत्येक विटामिनचं शरीरामध्ये एक कार्य असतं, वेगवेगळं फंक्शन असतं, तर ते आपण बघूया. अल्दो वी नीड विटामिन इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. बघा, जरी आपल्याला विटामिन्स खूप थोड्या प्रमाणामध्ये लागत असतील, अ लॅक ऑर डिफिशियन्सी ऑफ एनी विटामिन रिझल्ट्स इन सिरियस डिसऑर्डर. बघा, जर ह्या विटामिन्सपैकी ए बी सी डी ई आणि के, देर आर 6 विटामिन्स. या 6 विटामिन्सपैकी जर एक जरी विटामिनची कमी झाली, लॅक म्हणजे काय, कमतरता झाली, तर आपल्याला काय होऊ शकतो, सिरियस डिसऑर्डर होऊ शकतो, म्हणजे आपल्याला एक आजार होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, अ डेफिशियन्सी ऑफ विटामिन ए ओव्हर अ लाँग पिरियड रिझल्ट इन नाईट ब्लाइंडनेस. बघा, जर आपल्या शरीरामध्ये विटामिन एची कमतरता झाली तर याचा परिणाम काय होऊ शकतो, आपल्याला नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रातंधळेपणा होऊ शकतो. रातंधळेपणा म्हणजे काय, की रात्रीचं न दिसणे. हे कोणाच्या कमतरतेमुळे होतं, विटॅमिन एच्या कमतरतेमुळे. अ डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी रिझल्ट्स इन अ वीक अँड ब्रिटल बोन्स. बघा, विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे काय होतं, आपले बोन्स वीक होतात, ब्रिटल होतात. ब्रिटल म्हणजे ठिसूळ, म्हणजे जर आपण पडलो तर लगेच आपला हात किंवा पाय मोडू शकतो असं. आणि हे विटॅमिन डी आपल्याला कुठे मिळतं, सूर्याच्या प्रकाशामध्ये विटॅमिन डी खूप मोठ्या प्रमाणावर असतो, सनलाईटमध्ये. विटॅमिन गिव्ह अस द ॲबिलिटी टू रेजिस्ट डिसीज. विटॅमिन काय देतात आपल्याला, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची ताकद देतात. समजलं मग विटॅमिन्स. नाव वी आर गोइंग टू सी मिनरल्स. बघा, विटॅमिन्स बघितले आपण, कोणकोणते विटॅमिन्स होते, विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के. आणि या प्रत्येक विटॅमिनचं शरीरामध्ये एक स्पेसिफिक काम असतं. ओके, सो आता आपण बघणार आहोत मिनरल्स. आयरन, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आर एक्झाम्पल्स ऑफ मिनरल्स दॅट आर इसेन्शियल फॉर अवर बॉडी. आपल्या बॉडीला, शरीराला कोणकोणत्या मिनरल्सची आवश्यकता असते, तर फर्स्ट ऑफ ऑल असतो आयरन आहे, कॅल्शियम आहे, सोडियम आहे आणि पोटॅशियम आहे. ओके, सो हे एलिमेंट्स आहेत. हे एलिमेंट्स म्हणजेच मिनरल्स आपल्या शरीरासाठी काय असतात, आवश्यक असतात. दे आर नीडेड इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. बघा, जसं आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितले विटॅमिन्स आपल्या शरीरामध्ये कमी प्रमाणात आवश्यक असतात, स्मॉल क्वांटिटीमध्ये आवश्यक असतात. तसंच मिनरल देखील आपल्या शरीरामध्ये स्मॉल क्वांटिटीमध्ये आवश्यक असतात. बट दे हॅव ॲन इम्पॉर्टंट पार्ट टू प्ले इन ऑल द नेसेसरी फंक्शन्स ऑफ अवर बॉडी. जरी मिनरल्स थोड्याच प्रमाणात आपल्या शरीराला लागत असतील, आवश्यक असतील, तरीसुद्धा त्यांचा आपल्या शरीराच्या कार्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे, खूप मोठा भाग आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे कसं बघूया आपण. आयरन इज नेसेसरी फॉर कॅरिंग ऑक्सिजन टू डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. आयरन म्हणजे लोह हे कशासाठी आवश्यक असतं आपल्या शरीरामध्ये, की लोह जे असतं आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतं, आपल्या रक्तामध्ये प्रेझेंट असतं. आणि ब्लड काय करतं, ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचं काम करतं, बरोबर. तर मग जर ब्लडमध्ये आयरन राहिला नसता तर ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसं ट्रान्सफर झाला असता,
म्हणजे एका ऑर्गनपासून दुसऱ्या ऑर्गनकडे कसं पास झाला असता ऑक्सिजन, आणि जर ऑक्सिजन पास झाला नसता तर आपल्याला काय झालं असतं, थकवा आला असता. पुढे बघूया. इफ देअर इज अ डिफिशियन्सी ऑफ आयरन इन द ब्लड, द बॉडी डज नॉट गेट इनफ सप्लाय ऑफ ऑक्सिजन. बघा, जर आयरन आपल्या ब्लडमध्ये कमी झालं तर आपली जी बॉडी आहे ही ऑक्सिजनचा सप्लाय मिळू शकेल का? मग नाही. अँड वन फील्स कॉन्स्टंटली वीक अँड टायर्ड. आणि मग आपल्याला काय होईल, असं थकल्यासारखं वीक असं फील होईल, जाणवेल. दिस इज कॉल्ड ॲनिमिया. ह्या आजाराला काय म्हणतात, ॲनिमिया असं म्हणतात. ओके. द मिनरल्स कॅल्शियम मेक्स आवर बोन स्ट्रॉंग. बघा, आता दुसरा मिनरल, पहिला मिनरल तर बघितला आपण, आयरन. आयरनमुळे काय होतं, ऑक्सिजनचा सप्लाय होतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. कॅल्शियममुळे काय होतं, आपले बोन्स कसे होतात, स्ट्रॉंग होतात. ठीक आहे. ऑल काइंड ऑफ फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, स्प्राउटेड पल्सेस, their skins and the branch of cereals and pulses are all sources of vitamins and minerals. बघा, विटामिन्स आणि मिनरल्सचे सोर्सेस कोणकोणते आहेत, कोण कोण आहेत बघा. फ्रूट्स आहेत, इथे दाखवलेले आहे आपल्याला, आपण बघूया ते. फॉर एक्झाम्पल बघा, इथे दाखवलं आहे फिगरमध्ये, बघूया आपण. फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत. बघा, हे फ्रूट दिसतं आहे आपल्याला. इकडे लिफी व्हेजिटेबल्स दिसत आहेत आपल्याला. हे काय आहेत, लिफी व्हेजिटेबल्स. यास हे पल्सेस आहेत आपल्याला दिसत आहेत ते. या सगळ्यांपासून आपल्याला काय मिळतात, विटामिन्स आणि मिनरल्स मिळतात. हे काय आहेत, विटामिन आणि मिनरलचे सोर्सेस आहेत. यांच्यापासून आपल्याला विटॅमिन मिळतं. ओके. दॅट इज वाय ॲज फार ॲज पॉसिबल वी शूड ईट फ्रूट विथ देअर स्किन्स अँड वी शूड नॉट सिफ्ट फ्लोअर टू थ्रो अवे द ब्रॅन. बघा, मग आपण काय करायला पाहिजे, जेवढं शक्य होईल तेवढं फ्रूट्स खाल्ले पाहिजेत. आणि ते फ्रूट कसे खाल्ले पाहिजेत, विथ स्किन, स्किनसोबतच खाल्ले पाहिजे. असं नाही की स्किन काढून फेकून द्यायची. फॉर एक्झाम्पल बघा, हे ॲपल दिसतं इथे. या ॲपल रेड कलरचं आहे. सो हे रेड कलरची जी स्किन असते ही देखील आपल्याला खायची असते, ती तशीच फेकून द्यायची नसते. त्याच्यामध्ये खरे काय असतात, विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. ओके. आणि जे धान्य आपण दळतो ते धान्यसुद्धा आपण काय केलं पाहिजे, न गाळता काय केलं पाहिजे, आपण ते वापरलं पाहिजे. ब्रॅनमध्ये ॲक्च्युली काय असतं, कोंड्यामध्ये काय असतं, आपले सगळे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. ठीक आहे. नेक्स्ट, अ बॅलन्स्ड डाएट. आता आपण बघूया बॅलन्स्ड डाएट म्हणजे काय. व्हॉट डू वी टेल अबाउट आवर सेल्फ वेन वी से आय एम फिट अँड फाईन. बघा, आपण कधी कधी कोणाला तरी असं म्हणतो की मी फिट आहे, मी फाईन आहे. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, फिट आणि फाईनचा अर्थ काय होतो,